रमजान ईद सण उत्साहात पार पडला। पवित्र रमजान महिन्यानंतर येणारा ईद उल फित्रचा सण सिल्लोड तालुक्यातील शिवना गाव येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला। महिनाभराच्या कडक उपवासानंतर मुस्लिम बांधवांनी शनिवारी सकाळी ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने एकत्र येत नमाज अदा केली आणि एकमेकांना शुभेच्छा देऊन सणाचा आनंद द्विगुणित केला। जामा मस्जिद 8 बजे, मदीना मस्जिद 9 बजे, सकाळी 9 वाजता गावातील ईदगाह मैदानावर आयुब हाफिज साहेब यांनी नमाज व विशेष दुआ अदा केली। त्यानंतर मुफ्ती मोहम्मद मोहसिन साहेब, हाजी हाफिज जलील कुरेसी यांनी मार्गदर्शन करताना समाजात शांतता, एकता, बंधुभाव आणि परस्पर सहिष्णुता कायम राखण्याचे आवाहन केले। रमजान हा केवळ उपवासाचा महिना नसून तो आत्मशुद्धी आणि दानधर्माचा संदेश देणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी देशाच्या प्रगतीसाठी व सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली, एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या। शहरातील विविध भागात दिवसभर नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या भेटीगाठी सुरू होत्या। घराघरात शिरखुर्मा, शेवया आणि पारंपरिक गोड पदार्थांची मेजवानी सजली होती। लहान मुलांसह तरुणांमध्ये सणाचा विशेष उत्साह पाहायला मिळाला। अनेक कुटुंबांनी गरजूंना मदत करत ईदचा खरा संदेश जपला। विशेष म्हणजे या सणात सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येत हिंदू, बौद्ध व इतर समाजातील नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत सामाजिक ऐक्याचे उत्तम उदाहरण घालून दिले। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शिवना ईदगाह परिसरात पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला। या प्रसंगी अजिंठा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक धम्मदीप काकडे, विजय पवार, भागवत शेळके, संदीप कोतकर, पंचायत समिती सदस्य शेख सलीम, सरपंच डॉक्टर सलमान खान, राजू बाबा काळे, पप्पू राऊत, किशोर जगताप, आरिफ कुरेशी, मोहसिन कुरेशी यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते। त्यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबाची फुले देऊन सणाच्या आनंदात सहभाग नोंदविला। अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सलीम कुरेशी।